माहेर जिव्हाळ्याचा विषय आहे ना. हाच बघून आली आहेस ना व्हिडिओवरती. हाय, मी स्नेहा. माझ्या या चॅनलवरती तुमचं स्वागत करते आणि आज आपण बोलणार आहोत आपल्या सगळ्यांचा जिव्हाळ्याचा विषय, आपलं माहेर, जे प्रत्येक मुलीच्या आयुष्यात खूप खास असतं. माहेर हा एक शब्द नाही आहे, तर ती एक भावना आहे, एक असा आधार जिथे आपण कोण आहोत हे सिद्ध करण्याची गरज नाही, जिथे आपल्या चुकांवरही प्रेम केलं जातं, आपल्या आनंदात मनापासून आनंद मानला जातो आणि आपल्या दुःखात सहभागी पण होतात. लहानपणी आपण ज्या घरात वाढलो, ज्या घरात खेळलो, रडलो, पडलो, मोठे झालो, ते घर आयुष्यभर आपल्यासाठी खासच राहतं. लग्नानंतर आयुष्यात कितीही बदल झाले, कितीही नवीन नाती निर्माण झाली, तरी पण आपल्या माहेराची जागा कुणीच घेऊ शकत नाही. माहेरी जाण्याची तयारी सुरू झाली ना की आपलं मन आधीच तिकडे पोचलेलं असतं. आईला भेटण्याची ओढ, बाबांशी गप्पा मारण्याची ओढ आणि जुन्या आठवणींना पुन्हा उजाळा देण्याची आतुरता असते. अजूनही आई तितक्याच प्रेमाने आपल्या आवडीचं चांगलं चुंगलं करून खाऊ घालते, हो ना. बाबांच्या नजरेत तर अजून पण आपण लहानच असतो. हे प्रेम, हे आपुलकी आपल्याला जगात दुसरीकडे कुठेच भेटत नाही. कधी कधी आयुष्यातील धावपळीत आपलं मन अगदी थकून जातं. अशा वेळी माहेर म्हणजे मनाला मिळणारा विसावा असतो. तिथे गेलं कीच मन हलकं होतं, चेहऱ्यावर नकळत हसू येतं आणि पुन्हा नव्या उमेदीने पुढे जाण्याची ताकद मिळते. माहेरच्या आठवणी कधीच जुन्या होत नाहीत. तिथलं अंगण, तिथल्या वाटा, आईच्या हातचं जेवण, तिकडचे सण उत्सव, घरच्यांसोबत घालवलेले क्षण, हे सगळं आयुष्यभर सोबत राहतं. म्हणूनच म्हणतात, मुलगी कितीही मोठी झाली, कितीही दूर गेली, तरी तिच्या मनाचा एक कोपरा माहेरातच रेंगाळत असतो. तुमच्यासाठी माहेर म्हणजे नक्की काय? तुमची एखादी माहेराची आठवण कमेंट करून नक्की सांगा. आणि जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा. ठीक आहे, बाय.